आंदोलन होणार आहे। देवेंद्र फडणवीसांच्या निवासस्थानापासून ते शरद पवार यांच्या सिल्वर ओक पर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार आहे। सकाळी 10 वाजता मराठा ठोक मोर्चाचं मुंबईमध्ये आंदोलन सुरू होणार आहे। सागर बंगला ते सिल्वर ओक पर्यंत आता बंदोबस्त देखील वाढवण्यात आला। यापूर्वी उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर रमेश केरे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये मराठा क्रांती ठोक मोर्चाने आंदोलन केलेलं होतं आणि त्यावेळीच आपण सिल्वर ओक त्याचबरोबर फडणवीसांच्या सागर बंगल्यावर देखील जाणार अशी घोषणा त्यांनी केलेली होती आणि आज सागर बंगला ते सिल्वर ओक पर्यंत मराठा क्रांती ठोक मोर्चाचा आंदोलन असणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर सिल्वर ओक बंगल्याबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला। तर सागर बंगल्याबाहेर देखील पोलीस बंदोबस्तामध्ये वाढ करण्यात आलेली आहे। देवेंद्र फडणवीस यांचा सागर बंगला तर शरद पवारांचा सिल्वर ओक। आणि सिल्वर ओक बंगल्यावरून कृष्णा सोनारवाडकर आपल्यासोबत आहेत। कृष्णा, आपण पाहतोय की पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे। मराठा क्रांती ठोक मोर्चा आज सिल्वर ओकवर धडकणार आहे। सागर, आपण पाहतोय की मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीनं जवाब दो आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे आणि हे आंदोलन आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यापासून शरद पवार यांच्या सिल्वर ओक निवासस्थानापर्यंत होणार आहे। मात्र पोलीस या आंदोलनकर्त्यांना इथपर्यंत येऊ देतात का, हा एक महत्त्वाचा प्रश्न जो आहे तो आता पडलेला आहे। कारण पोलीस बंदोबस्त दोन्ही ठिकाणी वाढवण्यात आलेला आहे। आपण पाहतोय की सिल्वर ओक जे शरद पवारांचं निवासस्थान आहे तिथली ही दृश्य आपण पाहतो आहोत की पोलिसांचा मोठा फौजफाटा या ठिकाणी लागलेला आहे। तर दुसरीकडे मलबार हिलमधील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं जे सागर हे निवासस्थान आहे, सागर बंगला आहे, तिथे सुद्धा पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे। रमेश केरे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन होतं आहे आणि यापूर्वी त्यांनी मातोश्रीच्या बाहेर सुद्धा आंदोलन केलेलं होतं आणि आज सकाळी 10 ते 11च्या दरम्यान हे सगळे आंदोलनकर्ते ते पहिल्यांदा सीएसटी वरून मलबार हिल येथील सागर निवासस्थानी या ठिकाणी जातील। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्याच्या बाहेर आंदोलन करण्याचा प्रयत्न करतील आणि तिथून त्यानंतर शरद पवारांच्या जे सिल्वर ओक निवासस्थान आहे तिथे येण्याचा प्रयत्न करतील। मात्र या सगळ्या आंदोलनकर्त्यांना वाटेतच अडवण्याचा प्रयत्न पोलिसांकडून होण्याची शक्यता आहे। तशा पद्धतीची तयारी ही पोलिसांनी केलेली आहे। सिल्वर ओक निवासस्थानी आपण पाहतो की अगदी गेटच्या खालच्या बाजूला हा सगळा बंदोबस्त पोलिसांनी आतापासूनच तैनात करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर राज्य राखीव ज्या काही बलाच्या तुकड्या आहेत त्या सुद्धा मागवण्यात आलेल्या आहेत आणि तुम्ही आपल्या सोबत राहात तर सागर